त्यांचाच कार्यकर्ता आहे काँग्रेसचा, तो समोर उभा होता. ती मंडळी आमची सगळी त्यांना विनंती करायला गेली की या महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांना तुम्ही तसा मेसेज द्यावा. तर ते विश्वजित कदम त्या अमित पारेकरांना नाव घेऊन बोलले, काय रे अमित पारेकर, तुझे सगळे ओबीसीचे लोक इथं आले, हक्क आणि अधिकाराची भाषा बोलतायत, आरक्षणाची भाषा बोलतायत, तुला आरक्षण घेऊन राष्ट्रपती बनायचंय का? काय बोलले आप्पा? बोलावं लागेल, या लोकांना कळायला पाहिजे. विश्वजित कदम म्हणाले तुला राष्ट्रपती व्हायचंय का? भुजबळ साहेब ओबीसी आरक्षणानं पंचायत राजमध्ये तुम्हाला आम्हाला रिझर्वेशन दिलंय, विधानसभेत नाही दिलं, लोकसभेमध्ये नाही दिलं, आता मंडळ आयोग इम्प्लिमेंट झाला नाही. आम्ही आमदारकीचं तिकीट मागायला गेलो होतो विश्वजित कदमांना. काही बरोबर आहे का मी बोलतोय ते? आमच्या विष्णू माने कुठे आहेत? बरोबर आहे का बोलतोय ते? तुम्ही आमदारकीचं तिकीट मागायला गेला होता. सांगलीमध्ये 8 जागा आहेत, एक जागा कायद्याने रिझर्वेशन म्हणून एक जागा रिझर्वेशन म्हणून येते आणि एक जागा इथली सोडली तर 6च्या 6 आमदार कोण आहेत आणि माझ्या सांगली जिल्ह्यातली जनता कोण आहे या प्रश्नाची उत्तरं तुम्ही सगळ्या लोकांनी आम्हाला दिली पाहिजे. ओबीसीची बाजू मांडत असताना सगळ्यांच्या भावनांचा विचार केला गेला पाहिजे. संविधानामध्ये सगळ्यांना गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट काय सांगतात तो संविधान? संविधान आमचं सांगतं गावगाड्यामध्ये तिथल्या व्यवस्थेमध्ये गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांच्या बाबतीत दुय्यम वागणूक केली गेली, त्यांना मानवतेची वागणूक नाकारली, अशा लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी प्रतिनिधित्व म्हणून रिझर्वेशन दिलंय.